आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. छत्रपती शिवाजी विकास संस्थेची वाटचाल सहकारातून समृद्धीकडे होत आहे. भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक योजना सुरू करणार असून यातून संस्था जिल्हा पातळीवर नावारूपास येणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले. ते श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेची 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने यांनी अहवाल वाचन केले, तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक मुंडे होते. मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. चेअरमन अशोक मुंडे म्हणाले, गेले काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेत 7 कोटीपर्यंत कर्ज वाटप तर 4 कोटीपर्यंतच्या ठेवी संस्थेकडे असून यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा भागवल्या जात आहेत. भविष्यात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, अन्य सुविधा तसेच अन्य उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच संस्थेच्या वतीने लेक लाडकी योजना सुरू करत असून यामध्ये ज्या सभासदाला पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावाने संस्थेच्या वतीने 5,000 रुपये 18 वर्षाकरिता ठेवले जाणार असून ते त्या मुलीच्या 18व्या वर्षी परत दिले जाणार आहेत. संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनीर जमादार, राजगोंड पाटील सर यांनी मनोगते व्यक्त केले. या सभेस उद्योगपती सरदार आवळे, राजगोंड पाटील, सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे, शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगले, व्हाईस चेअरमन लक्ष्मण निंबाळकर, व्हाईस चेअरमन कपिल भोसले, उदय चौगले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोजगे, नितीन चौगले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील, मुनीर जमादार, सुकुमार कोळेकर, रावसाहेब चौगले, पांडू चौगले, संजय परमाज आदी मान्यवरांसह सभासद, संस्थेचे कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व्हाईस चेअरमन कपिल भोसले यांनी मानले. SB न्यूजसाठी हेरलेहून सलीम खतीब. 362 दिवसांपैकी एकच दिवस तुम्ही ते येते, पण या एक दिवसामध्ये तुम्हाला संस्थेची परिपूर्ण आणि खडाखडा माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक 5 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. संस्थेचा आढावा घेत असताना थोडंसं तुम्हाला आकडेवारी सांगतो मी. संस्थेची प्रगती कशी होत गेली तर 2022-23 मध्ये गेल्या वर्षी संस्थेचं वसूल भांडवल होतं 63,09,000. ते यावर्षी 23-24 मध्ये 70,79,000 वसूल भांडवल झालेला आहे. रिझर्व्ह फंड या छत्रपती शिवाजी कार्यकारी सेवा संस्थेच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी इथं उपस्थित असलेल्या संस्थेचे संचालक असलेले बाळासाहेब कोळेकर यांच्या सुविद्य पत्नी कोळेकर वहिनी, त्याचबरोबर आमच्या सोसायटीचे मार्गदर्शक आणि विकासाचे शिल्पकार आमचे नेते राजेश पाटील, शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगले साहेब, व्हाईस चेअरमन लक्ष्मण निंबाळकर, आमचे सोसायटीचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र राजगोंड पाटील सर, ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक मुनीर जमादार, त्याचबरोबर डेप्युटी सरपंच निलोफर खतीब मॅडम, सरपंच राहुल शेटे, त्याचबरोबर आमचे सर्व संचालक आणि आपण बहुसंख्य इथं उपस्थित राहिला सभासद बंधू आणि भगिनी. राजगोंड सरांनी सांगितलं त्याच पद्धतीनं सर या ठिकाणी ना नफा ना तत्वावर आज एक घोषणा करावीशी वाटते. या गावाला धान्य पुरवठा ही छत्रपती सोसायटी करेल. 4 महिन्यात या ठिकाणी सगळी प्रोसेस पूर्ण करेल. त्या ठिकाणी गहू असेल, तांदूळ, ज्वारी, काय तुमच्या प्रत्येकाच्या अन्नात त्या ठिकाणी सगळ्या गावचं सामाजिक हित जपण्यासाठी ही संस्था त्या ठिकाणी ही योजना सुरू करेल. त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपण बोलायच्या आहेत. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सर, आपल्या सर्वांची गावच आहे म्हणून सांगतो. या ठिकाणी भावी कोणाला टोमणा मारणार नाही किंवा राजकीय हे व्यासपीठ नाही, परंतु तुमच्या तुम्ही बोलून दाखवला. तुमचे असेल सरपंच पद असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य पद असेल, हे सगळे फुलं वाहून घेण्यासाठी असतात. त्यामुळे फार मनावर घ्यायचं नाही. आपण चांगलं काम या ठिकाणी करायचं आहे. कुठल्याही अडचणी समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण योग्य वेळेला वट्ट्यावरची नारळ आपण फोडणार आहोत. याचं कारण मला आज या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे. आज ग्रामपंचायतची बाकी सुद्धा बरीच राहिलेली आहे. सरपंच आहेत माझ्या 1.5-2 कोटी बाकी राहिले सगळ्या.
तर या ठिकाणी देणं कोणाचं नाही, यांचं 5-10 लाखाचं देणं राहिले फक्त, पण 1.5-2 कोटीची आपलीच बाकी राहिलेली आहे. निदान आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलीच ग्रामपंचायत, आपलाच मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी मला आज आवाहन करायचं आहे. आणि आवाहन करण्याचं कारण सांगतो तुम्हाला. या गोष्टीवर सुद्धा कोणतरी काहीतरी बोलतील, उलट बोलतील, टीका करतील किंवा त्यांच्या मनाची समजूत करून घेऊन हे चुकीचं बोलले किंवा हे असं झालं म्हणतील. परंतु या ठिकाणी तारखेनुसार बोलतो 1 एप्रिल 1927 साली या हिरले ग्रामपंचायतीची स्थापना झाली. माझे पंजोबा त्यावेळेला सरपंच म्हणून 10 वर्ष त्यांनी काम केलं. आज 2027 ला आपण सामोरं जातोय. आपल्याला 2027 ला स्वच्छ सुंदर हिरले गाव सरपंच एक टार्गेट ठेवा. राहिले 36, 35, 30 महिने राहिले असतील. 1 एप्रिल 2027 ला ग्रामपंचायत तर्फे शतक महोत्सव त्या ठिकाणी शतक महोत्सव साजरा करायचा आहे. त्यासाठी गावाला आज स्वच्छतेच्या बाबतीत बऱ्याच गोंधळ आपल्या इथं सुरू आहे. जे आहे त्याला कबूल करायला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसे नाही तर देणार कुठून त्यांनी. ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा स्वतःचा आहे. ग्रामपंचायतचे कामगार पगार महिना 3 लाख 4 लाख खर्च तिथंच आहे सगळा. त्याच पद्धतीने तुम्ही म्हटला शेतीशी निगडीत 300-400 एकरची जी स्कीम होती ते आम्ही लहानपणी ऐकत होतो 400 एकर आहे 500 एकर आहे. पण मी आता सरकारला विचार, सरकार म्हणजे 100 नाही तर 150 असेल. कारण वाढवली ती मालेवाडी थोडं वाढवून दिली. पण गावातल्या शेतकऱ्यांनी वेगळ्या पाईपलाईन त्या ठिकाणी नेल्यामुळे क्षेत्र कमी झालं. परंतु या सेवा संस्थेची जबाबदारी म्हणून गावातील एक जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी आमचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी आपले शिष्टमंडळ बसू, त्या ठिकाणी आमच्या संस्थेला किंवा शेतकऱ्यांमध्ये बसू, त्या अधिकाऱ्यांना सर्व बोलवून घेऊ, नेमक्या समस्या काय पाहून चालवायला घेऊ. ती काय अडचण नाही. शेतकऱ्यांचं शेवटी गावचं कल्याण तोच पैसा त्या सोसायटी देणार आहे उसाचा आणि आमच्यात पण येणार आहे. त्यामुळे सेवा सोसायटीचा फायदाच आहे त्या ठिकाणी. पण शेतकऱ्यांचा फायदा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटलं तसं रोजगार आम्ही असेल आता सोडून बघतोय. विहिरी जवळजवळ शासकीय विहिरी 40-50 त्या ठिकाणी सरपंच असतील, डेप्युटी आहे, ते सगळ्यांनी मंजूर करून घेतलेले आहे. तर पाण्याचा स्रोत उपलब्ध करणे हा विषय सुद्धा चांगला आहे त्या ठिकाणी. या सेवा सोसायटीच्या बाबतीत ई पीकचा एक विषय झाला. सरपंच बोलले, बाकीचे पण बोलले. सेवा सोसायटी कुणाला जर अडचण वाटत असेल तर त्या ठिकाणी आमच्या सेवा सोसायटीत या. कोणाची ई पीक राहिले असेल तर पीक पाण्याच्या नोंदी घालून आमचे कर्मचारी त्या ठिकाणी देतील अशी ग्वाही सर्वांच्या वतीने देतो. जाता जाता या ठिकाणी विविध योजना राबवून शेतकऱ्याचं जीवनमान कसं उंचावत जाईल आणि शेतकऱ्यासाठीच ही लागलेली जी सभासद सेवा सोसायटी जी आहे, साधारणतः 700-750 लोकांचं कुटुंब या त्या ठिकाणी या सेवा सोसायटीवर चालतं. गावच्या विकासात म्हणाल तर 25 ते 40% वाटा या सेवा सोसायटीचा आहे. रात्री अपरात्री कधी लिमिटमध्ये त्या ठिकाणी हवा असेल, कुणालाही किती जरी रक्कम हवी असेल तर त्या ठिकाणी देण्याचं कार्य आमचे सर्व कर्मचारी मंडळी करत असतात. जाता विषय राहिला गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. गेली 15 वर्ष सलग 3 वेळा तुम्ही निवडून दिला सर्वांनी, परंतु 16 वर्ष थोडं धोक्याचं गेलं. मला अभिनंदन करावंसं वाटतं. आमचे हिराला भाऊ आहे सरदारबाई आणि निलोफर भाभी त्या ठिकाणी परत इकडे त्यांना खरं खोटं चांगलं वाईट बाबी तुम्ही काय शिक्षा समजून घेऊ नका. हातात असताना अडचणी येत असतात, परंतु आमच्या सर्व मार्गदर्शकांनी तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं का या ठिकाणी द्या संधी. तर आमचे बाकीचे सदस्य आहेत डबल धमाका करून 2 मतदान दिलेलं आहे. असो त्या ठिकाणी हा गावचा गाडा ज्या पद्धतीने विश्वासानं तुम्ही सर्वांनी सत्ता दिली सलग 4थ्यांदा. अर्धी होती ती आता बाबीच्या रूपाने, हिरलांच्या रूपाने आणि सरदारबाईच्या रूपाने 100% सत्ता तुम्ही आज या ठिकाणी आघाडीला दिलेला आहे. त्या विश्वासात पात्र राहून त्या ठिकाणी 1-2 लाखाची नारळी पुढे माझा अनुभव घ्यायला बरीच वर्ष जातील. इथे या ठिकाणी आपण जिल्ह्यातल्या एका वेगळ्या उंचीवर जाऊन परत या ठिकाणी आपल्या इथं विकास कामाचे आपण फायलिंग सगळं तयार करून ठेवलेले आहे. आता आमदारकीच्या आचारसंहिता लागेल त्याचं नारळ या ठिकाणी सरपंच असतील किंवा डेप्युटी असतील किंवा गावच्या सर्व तुमच्या नागरिकांच्या गल्ली बोळातील समस्या ही ग्रामपंचायत दूर करेल अशी ग्वाही देतो. पुनश्च एकदा सर्वांचा आज या ठिकाणी उपस्थित राहिला या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मी माझ्या रजा घेतो. जय जय. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.